ते तुम्हाला 10 वर्षाचा हिशोब मागतात. आणखी मला 10 वर्षाचा त्यांनी तुमच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी म्हटलं. म्हणजे ते एक शिवसेनेबद्दलही ते बोलले होते की शिवसेना ही नकली शिवसेना आहे आणि आता ही राष्ट्रवादी नकली राष्ट्रवादी आहे. तर आज तुमचा जो जाहीरनामा झाला त्यात तुम्ही एक म्हटलंय की महिलांना, गरीब महिलांना तुम्ही 1 लाख रुपये वर्षाला देणार आहात. म्हणजे ही जी महालक्ष्मी योजना म्हणून एक काँग्रेसने आता आणली ती आणि ही, तर म्हणजे हे जवळपास सेम वाटतंय. तर तुमचा जाहीरनामा आणि काँग्रेसचा जाहीरनामा आमच्या कार्यक्रमात आम्ही शेवटी लिहिली आहे की काँग्रेसच्या काही गोष्टीच्या बाबतीत आमच्यामध्ये सहमती आहे. आम्ही ते मान्य केले. योग्य असतील त्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे मुद्दे हे आम्ही ठेवलेच. ते म्हणजे ते अग्निवीरची योजना तीही तुम्ही ठेवली आहे की अग्निवीर योजना तुम्ही ती काँग्रेसच्याही जाहीरनाम्यात आहे की अग्निवीरची योजना आम्ही बंद करू. अग्निवीर योजना ती राहुल गांधींनी सांगितलं ना, त्यांच्याही जाहीरनाम्यात ते आहे अग्निवीरची योजना. तुमच्याही जाहीरनाम्यात ती अग्निवीरची योजना आहे. हे मुद्दे जे आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि ते आम्हाला मान्य आहेत. तर ते शक्य आहे का? प्रयत्न केला जाईल. त्या दृष्टीने प्रयत्न का करू नये. असं काही एकदम करता येईल ही येण्यासारखे नाही असं असेल. स्टेजेसमध्ये करता येईल, प्रेसिडेंट करता येतील, अनेक गोष्टी. मला आठवतंय मी रोजगार हमीचा कायदा केला. त्यासाठी कायदा नव्हता तर सगळे मला म्हणत होते की शक्य नाही की होते. आज महाराष्ट्रात रोजगार हमीचा कायदा म्हणून 30-40 वर्षे झाली चालू आहे. पवार साहेब, तुम्ही खूप दिलखुलासपणे आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.